नमस्कार. थंबनेल बघून समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते. तर चला, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी टेस्ट करूया. हिंदी म्हणजेच बॉलिवूड सिनेमामधील एखाद्या स्टारचं नाव मनामध्ये आठवा. झालं? लगेच आलं असेल ना नाव मनात? मे बी SRK किंवा सल्लूभाई किंवा ऐला आमिर खान, रणवीर किंवा मग धुरंधर रणवीर. कमेंटमध्ये नक्की सांगा काय आलं ते. आता साऊथ मधलं तेलुगू, तमिळ, मल्लू एक स्टारचं नाव मनात आठवा. आला? कोण? रजनीकांत, मग महेश बाबू, मग अल्लू अर्जुन की विजय? असो. आणि आत्ता मराठी सिनेमा. कोण आहे मराठीचा स्टार? जर तुम्ही अजूनही विचार करत असाल तर ही शांतताच आजचा मुद्दा आहे. लेट मी क्लिअर वन थिंग की हा व्हिडिओ टॅलेंट बद्दल नाहीये. कारण मराठी सिनेमाकडे टॅलेंट तर आहेच. चांगले ऍक्टर्स सुद्धा आहेत. चांगले फिल्म्स आहेत. पण आज मराठी सिनेमाकडे नाहीये तर तो एक स्टार. फक्त नाव ऐकून थिएटर भरवेल असा स्टार. स्टार म्हणजे नेमकं काय? इथेच लोक कन्फ्युज होतात म्हणून सांगते. स्टार म्हणजे जरुरी नाही की तो बेस्ट ऍक्टर असायलाच हवा किंवा अवॉर्ड मिळवणारा असायलाच हवा असं नाही. तर स्टार म्हणजे काय? की ट्रेलर आल्यावर कधी एकदा त्याची फिल्म थिएटरमध्ये येते असं होतं ऑडियन्सला. फिल्म जशी रिलीज झाली की फर्स्ट डे फर्स्ट शो बघणारच. इथे फॅन्स रिव्ह्यूची वाट नाही बघत बसत. रिव्ह्यू येण्याआधी थिएटर भरतं. आता असं सगळं स्टारचं वर्णन केल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर तर नक्कीच एखाद्या बॉलिवूड किंवा साऊथ ऍक्टरचा चेहरा आला असेलच. पण आज मराठी सिनेमामध्ये हे स्टार कल्चर फार क्वचित बघायला मिळतं. बरं, बॉलिवूडमध्ये किंवा मेजरली साऊथमध्ये स्टार कल्चर आहे, मग मराठीत का नाही? सांगते. स्टार कुठूनही अचानक तयार होत नाही. तो बनवावा लागतो. आणि त्यासाठी बॉलिवूड आणि साऊथ सिनेमा 3 गोष्टी खूप कटाक्षाने करतात. पहिली, रिपिटेशन. तोच चेहरा पुन्हा पुन्हा पुन्हा. फिल्म एव्हरेज असली तरी चालेल, कारण स्टार जिवंत ठेवायचा असतो. दुसरी, ब्लाइंड फेथ. फॅन्स फर्स्ट डे फर्स्ट शो जातात. लॉजिक बिजिक नंतर येतं. तिसरी, मिथ बिल्डिंग. इंटरव्ह्यू, स्टोरीज, इमेज, प्रेझेन्स या सगळ्यातूनच ऍक्टरला मोठं केलं जातं. स्टार असाच आपला बनला असं होत नाही, तो बनवावा लागतो. आणि असं नाहीये हा की मराठी सिनेमा स्टार बनवू शकत नाही. मराठीकडे आता कोणी स्टार आहे की नाही माहित नाही, पण मराठीकडे बॉलिवूड पेक्षाही भारी स्टार होते. ज्यांचा चित्रपट बघायला लोकांची थिएटर बाहेर गर्दी व्हायची. ते स्टार म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. असं नाहीये की त्यांच्या सगळ्या फिल्म्स एकदम अफलातून होत्या, पण ते स्टार होते कारण दे वेर एव्हरीवेअर. मोस्टली फिल्म्समध्ये दोघांची जोडी असायची. फॅमिली ऑडियन्स त्यांच्यावर विश्वास ठेवत होती. दॅट इकोसिस्टम एक्झिस्टेड. कुठे तुटलं सगळं? पहिलं, कंटिन्युटी तुटली. एक हिट मूवी, मग गायब. डायरेक्ट पुन्हा 2-3 वर्षांनी दिसतो तो ऍक्टर. त्यामुळे ऑडियन्स कनेक्ट तुटतो. दुसरं, आपण म्हणायला लागलो कंटेंट महत्वाचं आहे, स्टार नाही. दॅट साऊंड्स नोबल, पण त्याने स्टार सिस्टम मरते. तिसरं, OTT. OTTने स्टार कल्चर फिनिश करून टाकलं, इवन बॉलिवूड मध्ये सुद्धा. विच इज गुड, कारण याने बराच टॅलेंट जगासमोर आला. चौथं, ऑडियन्स चेंज झाली. आपण आधी वेट करतो, रिव्ह्यू पाहतो, IMDb रेटिंग पाहतो, अनालाइज करतो आणि मग ठरवतो. वी बिहेव लाईक क्रिटिक्स नॉट फॅन्स. आणि हे आपण सगळेच करतो. आपण मराठी फिल्म बद्दल ऐकलं की पहिला प्रश्न विचारतो, रिव्ह्यू कसा आहे, टाइमपास आहे का, OTT वर कधी येणार? पण साऊथ सिनेमामध्ये हे होत नाही. तिथे प्रश्न असतो, स्टार कोण आहे? आणि जिथे एक्सपेक्टेशन्स वेगळी असते तिथे ऑफकोर्स रिझल्ट पण वेगळा असतो. आणि सगळ्यात कठीण सत्य की मराठी सिनेमा स्टार बनवण्यात अपयशी ठरला असं नाही. मराठी सिनेमाने स्टार बनवायचं थांबवलं. हो, कारण आपण निवडलं रिअलिझम, एक्सपेरिमेंटेशन अँड कंटेंट ड्रिव्हन सिनेमा. सगळं योग्य आहे, पण त्याची किंमत म्हणजे स्टार कल्चर संपली. पण खरा प्रश्न हा नाही की मराठी मधला स्टार कोण. खरा प्रश्न हा आहे की आपल्याला खरंच मराठी स्टार हवाय का? कारण जर स्टार हवा असेल तर पेशन्स हवी, लॉयल्टी हवी, रिपिटेशन हवी आणि ब्लाइंड फेथ हवा. आणि आपण तेच देणं थांबवलंय. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे स्टार झाले कारण तेव्हा मराठी सिनेमा स्टारवर बिलीव्ह करत होते. पण आज आपण चांगल्या कंटेंटवर बिलीव्ह करतो. कदाचित ही प्रगतीच आहे, ऍटलीस्ट मला तरी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचं एक सबस्क्राईब मला मोटिवेशन देतं.
थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.